नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशन अँड फिलॉसॉफी म्हणजे शिक्षण विषयक तत्वज्ञान आणि समाजशास्त्र तर शिक्षणाचा तत्वज्ञान आणि समाजशास्त्राशी काय संबंध येतो, म्हणजे शिक्षणाचं तत्वज्ञान कशाला म्हणायचं किंवा समाजशास्त्रिक दृष्टिकोन काय शिक्षणाचा समाजशास्त्राशी संबंधित हे म्हणजे याचं सिलेबस युनिट 1 पाहिलं. आता थोडा आपण डायरेक्ट टू द पॉइंट जाऊ, कारण चर्चा करत असताना सांगत असताना मुद्देसूद बोलावं आणि त्याच्यामुळे मी विषयाच्या कुठल्या हे म्हणजे बाहेर जाणार नाही. आणि कारण आपण विषयाशी संबंधित बोलत समोरच्याला चटकन समजते, कारण मला किती नॉलेज आहे हे समोरच्याला काही घेणे नाही. समोरच्याला त्यांना विषय मी त्याला कामाचं तेवढं पाहिजे, भाजी ही पोळीसोबत खावी एवढं मी सांगावं आणि तेच समोरचं ऐकतो. आपण जर खूप मोठं भरकटत खूप जर नॉलेज सांगत बसलो ना तर मूळ मुद्द्यापासून भरकटतो आणि तो रस निघून जातो. त्याच्यामुळे मुद्दे आता डायरेक्ट आपण मुद्द्यावर येणार आहोत आणि आज फक्त थोडी सांगण्यानंतरच्या एवढे ब्लॅकबोर्डवर पण लिहून मी सांगणार आहे. ठीक आहे. तर शिक्षण म्हणजे काय, तर कुठला विषय समजून त्या विषयाची व्याख्या समजून घ्यायला तर शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण हा शब्दाचा प्रतिशब्द इंग्रजीमध्ये एज्युकेशन आहे आपल्याला माहिती आहे. तर या एज्युकेशन या शब्दाच्या लॅटिन भाषेनुसार 2 व्युत्पत्ती दिलेल्या आहेत, त्याच्या सुद्धा 2 व्युत्पत्ती आहेत. तर एज्युकेअर आणि एज्युकियर, त्याच्यामध्ये फक्त एक अल्फाबेटचा फरक आहे. एज्युकेअरचं स्पेलिंग EDUCARE एज्युकेअर होते आणि एज्युकेअर म्हणजे CER होते. बाकी सर्व सारखे सीच्या नंतर E आहे, तिकडं सीच्या नंतर ए आलं लक्षात. तर बा एज्युकेअर म्हणजे काय, एज्युकेअर या शब्दाचे इथं 3 अर्थ दिलेले आहेत की टू रिअर, टू नरिश, टू ब्रिंग अप. आता पहा याच्या टू रिअर, टू नरिश, टू ब्रिंग अप, तर या इंग्रजी शब्दाचे अर्थ काय होतात, तर टू रिअरचा अर्थ होतो पालन पोषण करणे. टू रिअरचा अर्थ काय होतो, पालन पोषण करणे. टू नरिशचा अर्थ होतो वाढविणे आणि टू ब्रिंग अपचा अर्थ होतो संवर्धन करणे. या 3ही शब्दाचे अर्थ सारखेच आहेत, शब्द वेगळे पण त्याचा अर्थ. आता पालन पोषण करणे मुलाच्या संदर्भात वापरतो. वाढवणे सुद्धा मुलाच्या संदर्भात वापरतो. झाडांच्या संदर्भात सुद्धा संवर्धन करणे म्हणजे एकंदरीत सर्वच या प्रकृतीचं संवर्धन करणे, झाडांचं संवर्धन करणे, चांगल्या गुणांचं संवर्धन या संदर्भात आपण टू रिअर, टू नरिश आणि टू ब्रिंग अप हे शब्द आपण वापरतो. तर लक्ष, एज्युकेशन म्हणजे याचा अर्थ काय होईल मग, की विकास करणे, माणसांचा विकास करणे, त्याच्या सर्व प्रवृत्तीचा विकास करणे, असा याचा जनरली अर्थ आपण पकडू शकतो. ठीक आहे. तर या आता जो आपण अर्थ सांगितला एज्युकेअरचा अर्थ आहे तो, आणि यानंतर आहे एज्युकियर म्हणजे आता या अगोदर सांगितल्याप्रमाणे EDUCARE याचं प्रोनाउन्सिएशन एज्युकियर असं होते, फक्त ईचा आणि एचा तेवढा फरक आहे आणि अर्थ जवळपास सारखाच आहे. तर या एज्युकियर या शब्दाचा अर्थ काय होतो की टू लीड आउट आणि त्याचप्रमाणे टू ड्राव आउट. आता या 2 शब्दाचा अर्थ आपल्याला मराठीत असा की व्यक्तीच्या, म्हणजे टू लीड आउट म्हणजे काय की व्यक्तीच्या जन्मजात सुप्त गुणांना चालना देऊन त्यांना जागृत करून त्याचा आविष्कार करणे, हा झाला टू लीड आउटचा अर्थ. आणि टू ड्राव आउटचा अर्थ असा होता की विकास करणे, डेव्हलपमेंट करणे, त्याच्या म्हणजे त्याला एकंदरीत सर्व गोष्टींनी त्याचा विकास करणे. आता त्याचा कुठल्या गोष्टींनी विकास हा नंतर आपण सिलेबस जेव्हा टॉपिकवर येईल ना, म्हणजे शिक्षण म्हणजे काय, म्हणजे नेमकं म्हणजे शिक्षणाचे ध्येय काय, शिक्षण म्हणजे नेमकं किती प्रकारे आपण शिक्षण घेऊ शकतो वगैरे वगैरे आपण चर्चा करणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये फक्त एज्युकेशन या शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे कुठलाही विषय सुरुवात करतात तर त्याचं मूळ, त्याचा बेस समजून घेणे, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ समजून अतिशय महत्वाचा आहे. आपण जर तो अर्थ समजून घेतला ना, कुठला बेस महत्वाचा असतो. आपण डायरेक्ट पहिल्या पायरीहून 10व्या पायरी नाही जाऊ शकत आणि हे जर समजून घेतलं समोरचं शिकणं आपल्याला खूप सोपं जाते. सुरुवातीला वेळ लागला तरी हरकत नाही. आणि कुठेही सुद्धा आपल्याला कुठं जर समाजामध्ये बोलायचं, शिक्षणाची व्याख्या माहीत असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आपलं त्याच्यामुळे कसं असतं, आपल्याला कॉन्फिडन्स येतो. कुठल्या गोष्टीचं आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे तर बोलायचं, नाही बोलायचं. किंवा खूप लांब लचक बोलणं, म्हणजे काही लोकांना लांब लचक बोलायचं असते. एक म्हणजे असाच मित्र आहे, त्याला जर विचारलं त्याचे कपड्याचं तुका, त्याला जर विचारलं की आज तुझं दुकान उशिरा का उघडलं, तो 8 दिवसापासून सांगतो. तर असे बोर करतात. मग लोक काय करतात, यांना अवॉइड करतात, यांच्याकडे जाऊन बसायला कोण तयार नसते.
त्याच्यामुळे मुद्देसूद बोलावं आणि कमीत कमी आपण जर एखाद्या विषयावर जर बोलत आहोत तर नक्कीच मुद्देसूद बोलावं. कारण त्याच्यामुळेच आपल्या वाचनाचा सुद्धा आपल्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे, इतरांना सुद्धा फायदा झाला पाहिजे.